नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघरकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सर्व पक्षांच्या सहकार्याने संसदेच्या येत्या अधिवेशनात कामकाज सुरळीत चालण्याची सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांकडून आशा. दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक SAR गिलानी यांना अटक. पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे अमित घोडा सुमारे 19,000 मतांनी विजयी. सियाचेन इथल्या हिमस्खलनात शहीद झालेले सुनील सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यात मस्करवाडी इथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. पश्चिम रशियातल्या वैद्यकीय विद्यापीठात लागलेल्या आगीत महाराष्ट्रातल्या 2 विद्यार्थिनींचा मृत्यू. आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत 3 सुवर्णपदकांसह मुष्टियुद्धात भारताचं निर्विवाद वर्चस्व. स्पर्धांचा आज समारोप. नमस्कार. बातम्या विस्ताराने. संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व राजकीय पक्षांच्या सहकार्याने संसदेचं कामकाज सुरळीत चालेल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आज नवी दिल्लीत प्रमुख राजकीय पक्षांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. सर्व विषयांवर सविस्तर चर्चा व्हावी. सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चेला तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना सांगितलं. वस्तू आणि सेवा कर विधेयक लवकरात लवकर संमत व्हावं अशी भूमिका तृणमूल काँग्रेसने मांडल्याचंही नायडू म्हणाले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या घटनेचे पडसाद आजच्या बैठकीत दिसून आले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या छात्र संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याचा विरोधकांनी विरोध केला. तर हे विद्यार्थी आक्षेपार्ह घोषणा देत होते असं सरकारचं म्हणणं आहे. संसदेच्या येत्या अधिवेशनात या मुद्द्यावरही चर्चा करायला सरकार तयार असून विरोधकांनी उपस्थित केलेल्या चिंतेची दखल आपण घेऊ असंही पंतप्रधान म्हणाल्याचं नायडू यांनी सांगितलं. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 23 तारखेपासून सुरू होणार आहे. वस्तू आणि सेवा कर विधेयक, कामगार कायदे या संदर्भातली महत्वाची विधेयकं या अधिवेशनात संमत व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्याने संसद अधिवेशनाच्या गेल्या 2 सत्रात महत्वाचं कामकाज होऊ शकलं नाही. दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक SAR गिलानी यांना आज देशद्रोह आणि इतर आरोपाखाली नवी दिल्लीत अटक करण्यात आली. 10 फेब्रुवारीला नवी दिल्लीत प्रेस क्लबवर झालेल्या कार्यक्रमात गिलानी आणि अन्य 3 जण व्यासपीठावर उपस्थित असताना एका गटाने संसद हल्ल्यातला दोषी अफजल गुरू याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. या घटनेची स्वतःहून दखल घेत पोलिसांनी गिलानी आणि इतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला. संसद हल्ला प्रकरणी 2001 मध्ये दिल्ली पोलिसांनी गिलानीला अटक केली होती. मात्र पुराव्याअभावी 2003 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने त्याची मुक्तता केली. सर्वोच्च न्यायालयानेही 2005 मध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. जैन समाजातील सर्व तीर्थंकरांसह भगवान ऋषभदेव यांचं कार्य मोलाचं आणि सर्व स्तरावरील शासकांना मार्गदर्शक आहे असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. नाशिक जिल्ह्यातील मांगीतुंगी इथे 108 फूट उंच भगवान ऋषभदेव मूर्तीची प्रतिष्ठापना आणि महामस्तिष्काभिषेक सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूषण कासलीवाल आणि मूर्तीचे शिल्पकार CR पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार सुभाष भामरे आदी उपस्थित होते. मांगीतुंगीचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास व्हावा अशी अपेक्षा खासदार भामरे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भयाळे येथील शहीद जवान शंकर शिंदे यांना आदरांजली वाहिली.
भारतात उत्पादित आणि प्रक्रिया झालेल्या खाद्य उत्पादनाच्या किरकोळ उद्योग क्षेत्रात 100% थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्याचा प्रस्ताव खाद्य उत्पादक प्रक्रिया मंत्रालयाने पंतप्रधानांना दिला आहे। केंद्रीय खाद्य उत्पादक प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर यांनी आज ही माहिती दिली। मेक इन इंडिया सप्ताह मुंबईत सध्या सुरू असून त्या दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अनेक देश उत्सुक असले तरी आपल्या देशात खाद्य उत्पादनावर प्रक्रिया होण्याचं प्रमाण केवळ 10% आहे। हे लक्षात घेऊन यासाठी आवश्यक पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। देशात 42 मेगा फूड पार्क उभारण्यात येत असून त्यातील 7 कार्यान्वित झाल्याची माहिती त्यांनी दिली। मुंबईत मेक इन इंडिया उपक्रमातल्या महाराष्ट्र गुंतवणूक परिषदेत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी धोरणात्मक पावलं उचलत असल्याचं जाहीर केलं। या निर्णयांमुळे किरकोळ क्षेत्रात अनेक कायदेशीर आणि नियमांचे अडथळे दूर होण्यासाठी मदत होणार आहे। त्यात राज्यातली दुकानं 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे। तसंच शेतीमाल थेट ग्राहकांना विकण्याची परवानगीही देण्यात आली आहे। विविध क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकार ठोस पावलं उचलत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। गुंतवणुकीचा ओघ वाढवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न असून मेक इन इंडिया सप्ताहात तब्बल 6,11,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करारही सरकारने केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून राबवण्यात येणारी एक खिडकी योजना उद्योजकांना उपकारक ठरेल असं राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी स्पष्ट केलं। या परिषदेत अनेक केंद्रीय मंत्र्यांनीही देशाच्या विकासाला गतिमान करण्याच्या दृष्टीने मौलिक विचार व्यक्त केले। पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवार अमित घोडा विजयी झाले आहेत। घोडा यांनी त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार राजेंद्र गावित यांचा 18,948 मतांनी पराभव केला। घोडा यांना 67,129 मतं मिळाली तर गावित यांना 48,181 मतं मिळाली। घोडा यांना भाजपनं पाठिंबा जाहीर केला होता तर काँग्रेस उमेदवार राजेंद्र गावित यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता। आज झालेल्या मतमोजणीच्या वेळी अमित घोडा यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम होती। बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार मनीषा निमकर यांना तिसऱ्या क्रमांकाची 36,781 मतं मिळाली। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रकांत वरठा यांना केवळ 4,865 मतं मिळाली। शिवसेनेच्या कृष्णा घोडा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाल्याने त्यासाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती। या पोटनिवडणुकीसाठी 13 फेब्रुवारीला 65% मतदान झालं होतं। परदेशी बनावटीच्या पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राची आज ओदिशातल्या चंडीपूर इथे यशस्वी चाचणी घेण्यात आली। जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेलं हे मध्यम पल्ल्याचं क्षेपणास्त्र आहे। 500 ते 1000 किलो युद्धसामुग्री वाहून नेण्याची क्षमता त्याची आहे। आजची चाचणी ही नित्याची चाचणी होती। कापसाला अनुदान द्यावं आणि दुष्काळी कामं सुरू करावीत या प्रमुख मागण्यांसह इतर विविध मागण्यांसाठी शिवसेनेने जालन्यात काल मोर्चा काढला। जालना जिल्ह्यात गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळ पडत असल्याने खरीप आणि रब्बी हंगामातील पिकं हातची गेली आहेत। त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत। जिल्ह्यात तातडीने दुष्काळी कामं सुरू करावीत तसंच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात अशा मागण्याही मोर्चेकऱ्यांनी केल्या। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांना मागण्यांचं निवेदनही दिलं। वाशिम जिल्ह्याची पीक आणेवारी 50 पैशांच्या आत असूनही या जिल्ह्याचा समावेश दुष्काळग्रस्त जिल्ह्यात न केल्याच्या निषेधार्थ मालेगावात काल जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने धरणं आंदोलन करण्यात आलं। केंद्र आणि राज्य सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। या जिल्ह्याचा समावेश दुष्काळग्रस्त जिल्ह्यात करावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। मध्य रेल्वे मार्गावरच्या सँडर्स रोड आणि भायखळा दरम्यान आज दुपारी लोकलची धडक लागून एका मुलाचा मृत्यू झाला। रेल्वे रूळ ओलांडताना एका तरुणाला रेल्वेची धडक लागली। यामुळे तिथे 2 गटांमध्ये दगडफेक झाल्याने जलद आणि धीम्या या दोन्ही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे।
बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा या शहराची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी विभागाचे आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी लोकसहभागातून शहराजवळच्या आमना नदीचं खोलीकरण केलं आहे। यामुळे शहराची पाणी समस्या कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होणार आहे। शासन स्तरावर या कामाची दखल घेण्यात आली असून जलयुक्त शिवार योजनेतून पुढील कामं होणार आहेत, असं खेडेकर यांनी सांगितलं। खोलीकरणासाठी शासनाकडून आम्हाला एकही पैसा मिळणार नव्हता, कारण ही शहरी भागातली नदी आहे आणि म्हणून लोकसहभागातून ह्या नदीचं खोलीकरण झालं। या उद्देशानं आम्ही लोकांना त्या ठिकाणी आवाहन केलं आणि न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद जनतेकडून मिळाला। या देऊळगाव राजा शहराची लोकसंख्या आणि दरडोई लागणारं पाणी या गणितानुसार या खोलीकरणामध्ये जर पाण्याचा जलसाठा झाला तर निश्चितपणे देऊळगाव राजा शहराची 6 महिने ताण भागल एवढं मोठं या खोलीकरणाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करून दाखवलेलं आहे। पुण्यात काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उच्च शिक्षण या विषयावर एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाढे, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। आंबेडकरांनी प्रत्यक्ष कृतीतून उच्च शिक्षणाचं महत्त्व समाजासमोर मांडलं। उच्च शिक्षण घेताना चाकोरीबद्ध शिक्षण न घेता संमिश्र शिक्षण घ्यावं, असं रावसाहेब कसबे यावेळी म्हणाले। उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दलित तसंच आदिवासींची संख्या कमी दिसून येते। ही दरी कमी करण्यासाठी सरकारने सकारात्मक पावलं उचलावीत, असं मत सोशल सायन्स रिसर्चचे अध्यक्ष सुखदेव थोरात यांनी यावेळी मांडलं। देशातील शिक्षणाची नीती आणि धोरण ठरवण्याचं काम सुरू आहे। शैक्षणिक पातळीवर देशभरात सर्वत्र विविध प्रयोग होत आहेत। या प्रयोगाचं सूत्र समजावून घेतलं पाहिजे आणि त्या आधारावरच भविष्यातील शिक्षण नीती ठरवली पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे। चिंचवड इथल्या पुनरुत्थान गुरुकुलच्या वतीने एकादश प्रारंभ सिंहावलोकन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। समाजातील वंचित घटकांना शिक्षणाबरोबरच आत्मगौरव मिळायला हवा, असंही भागवत यांनी यावेळी सांगितलं। कार्यक्रमाला डॉक्टर नरेंद्र जाधव, रवींद्र शर्मा, शांतीलाल मुथा यांचा भागवतांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। ग्रामीण भागामध्ये वाचन संस्कृतीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने बुलढाणा इथे राज्य सरकारचा मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि जिल्हा ग्रंथालय यांनी संयुक्तपणे 3 दिवसीय ग्रंथोत्सवाचं आयोजन केलं आहे। या ग्रंथोत्सवाची सुरुवात स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे यांच्या ग्रंथाचं पूजन करून ग्रंथदिंडीने झाली। या दिंडीमध्ये महिला भजनी मंडळ आणि शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले होते। त्यानंतर साहित्यिक सदानंद देशमुख यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचं उद्घाटन झालं। यावेळी आमदार हर्षवर्धन सकपाळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। या ग्रंथोत्सवामध्ये विविध ग्रंथ आणि इतर साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आलं आहे। मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर कमी पाण्यातही शेती करता येते आणि त्यातून भरघोस उत्पन्न घेता येतं। वाशिम जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याने हे सिद्ध करून दाखवलं आहे। वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 वर्षांपासून पाऊस कमी पडत आहे, त्यामुळे पाण्याची पातळी फार खोलवर गेली आहे। अशा परिस्थितीतून मार्ग काढत वाळखेड इथले शेतकरी संतोष आवताडे यांनी भेंडी पिकाची चांगली शेती केली आहे। दुष्काळ परिस्थिती, पाण्याचा मोठा प्रश्न आहे आणि या कमी पावसामध्ये काय करायचं, तर मी या ठिकाणी भेंडी पीक निवडलं आणि कमी पावसामध्ये कसं होईल, कमी पाण्यामध्ये कसं नियोजन करता येईल, तर मी या ठिकाणी याला मल्चिंग पेपर करून ड्रिपचा वापर केलेला आहे। त्यांनी आपल्या 1 एकर शेतीत केवळ 7000 लिटर पाण्यात भेंडीचं पीक घेतलं आहे। एका तोडीत 50 ते 60 किलो भेंडी निघत असून त्यातून त्यांना आतापर्यंत सुमारे 50,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे। रोज एक 50 ते 60 किलो भेंडी निघत आहे आणि जवळच मार्केट आहे रिसोर्ट, त्या ठिकाणी मी विक्री करते। एक साधारण म्हणजे रोजचे माझे 2000 ते 2200 रुपये मला मिळते यापासून आणि आतापर्यंत 50 ते 55,000 रुपये मिळालेले आहेत आणि अपेक्षित माझं जे उत्पन्न आहे साधारण 3 ते 4 महिन्यापर्यंत चालेल आणि मला 3 ते 3.5 लाख रुपये या ठिकाणी एका एकरामध्ये मिळतील अशी आशा आहे।
आवताडे यांनी परिस्थितीत खचून न जाता कमी पाण्यातही केलेला हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरू शकेल. उस्मानाबाद जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी संकटामुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता शेतीला पूरक व्यवसाय सुरू करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी केलं आहे. उस्मानाबाद आकाशवाणीच्या वतीने काल रेडिओ किसान दिनानिमित्त जिल्ह्यातल्या उत्कृष्ट शेतकऱ्यांना किसान मित्र आणि किसान लक्ष्मी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं तेव्हा ते बोलत होते. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं मनोबल वाढवणं हे पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांचं काम आहे असं ते म्हणाले. नवी मुंबईतल्या नैना प्रकल्पाच्या विरोधात बेलापूर इथल्या सिडको मुख्यालयावर काल एक मोर्चा काढण्यात आला. या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांना विस्थापित व्हावं लागणार आहे, म्हणूनच शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. 5 एकर जागेला 1.7 चटई निर्देशांक लागू करावा, गावठाणात चटई निर्देशांक 2.5 असावा, शेतकऱ्यांना विकास अधिभार लागू नये, गावाच्या हद्दीतील सार्वजनिक जागा मैदानांसाठी आरक्षित असावी, या आणि इतर मागण्यांचं निवेदन आंदोलकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलं. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र महाविद्यालय उभारणार अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. अहमदनगरमध्ये एका प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यातले 11वी पास झालेले किमान 80 विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करतील. स्ट्रॉबेरी म्हणजे महाबळेश्वर असं एक समीकरण झालंय, पण कोकणातल्या रायगड जिल्ह्यातल्या उष्ण आणि दमट हवामानातही स्ट्रॉबेरीचं पीक घेऊन चांगलं उत्पन्न कमावता येतं हे दाखवून दिलं आहे तिथल्या जनकल्याण ट्रस्ट या संस्थेने. कष्ट आणि जिद्द असेल तर सोनंही पिकतं ही उक्ती रायगड जिल्ह्यातल्या महाड इथं सिद्ध होताना दिसत आहे. केवळ थंड हवामानात पिकणारी स्ट्रॉबेरी आता रायगड जिल्ह्यातही पिकू लागली आहे. किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर नांदगाव इथल्या गांधारी नदीच्या किनारी स्ट्रॉबेरीचा मळा फुलला आहे. आदिवासींसाठी काम करणाऱ्या जनकल्याण ट्रस्ट या संस्थेनं 25 गुंठ्यात 8000 स्ट्रॉबेरीची रोपं लावली आहेत. दापोली कृषी विद्यापीठाने सुद्धा प्रयत्न केला आणि तिथे सक्सेसफुल झालं. या अंदाजानेच मी इथे एक एक्सपेरिमेंट म्हणून प्रयत्न केला. उद्देश हाच की आपल्या ह्या कोकणातला शेतकरी ह्या पिकाकडे वळावा. सेंद्रिय खतावर आधारित या लागवडीतून दर दिवशी 50 ते 60 किलो स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जातं. यातून दररोज 3 ते 4 हजार रुपयांची विक्री केली जाते. आपण इथे प्लांटिंग करताना गांडूळ खत आणि शेणखताचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर आपण जीवामृत जे आहे ते आपण यूज करून अशा प्रकारची शेती केलेली. या शेतीमुळे जिल्ह्यातल्या आदिवासींसाठी स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण झाला आहे. आंबा, काजू, भात या पिकांसह स्ट्रॉबेरीचंही पीक इथल्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकेल असा विश्वास या संस्थेकडून व्यक्त होत आहे. देशाच्या सीमेचं संरक्षण करत असताना सियाचेन इथे हिमस्खलनामुळे शहीद झालेले जवान सुनील सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर तब्बल 13 दिवसांनंतर सातारा इथल्या मस्करवाडी इथे आज शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची पत्नी, आई आणि 1 वर्षाच्या मुलीने या शूरवीराचं अंतिम दर्शन घेतलं. यावेळी उपस्थित अवघा जनसागर दुःखाने हेलावून गेला. वंदे मातरम, सुनील सूर्यवंशी अमर रहे अशा घोषणांनी या वीरपुत्राला अखेरची मानवंदना देण्यात आली. भारत आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशांमधील पर्यटन आणि मैत्रीपूर्ण संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी स्पिरिट ऑफ इंडिया दौडीचं देशात आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमांतर्गत ऑस्ट्रेलियाचे माजी मंत्री पॅट फॉर्मर हे आपल्या सहकाऱ्यांसह भारतातल्या विविध शहरांना 19 फेब्रुवारीपर्यंत भेट देणार आहेत. ही दौड काल रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली इथून म्हसळा तालुक्यातल्या आंबेत इथे पोहोचली. त्यावेळी ढोल ताशांच्या गजरात आणि आदिवासींच्या पारंपरिक टिमकी या वाद्याने त्यांचं स्वागत करण्यात आलं.
पश्चिम रशियामध्ये स्मॉलसेक वैद्यकीय विद्यापीठात लागलेल्या आगीत 2 भारतीय विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आणि इतर काही जण जखमी झाले. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. या आगीत मरण पावलेल्या भारतीय मुली महाराष्ट्रातल्या असल्याचं स्वराज यांनी सांगितलं आहे. करिश्मा भोसले आणि पूजा कुल्लूर अशी या मुलींची नावं असून करिश्मा पुण्याची तर पूजा नवी मुंबईची रहिवासी होती. भारतीय पथक घटनास्थळी दाखल झालं असून मरण पावलेल्या विद्यार्थिनींचं पार्थिव विमानाने मुंबईला आणणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे. 12व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आज समारोपाच्या दिवशी मुष्टियुद्धात भारताच्या मेरी कोम, सरिता देवी आणि पूजा राणी या तिघीजणींनी सुवर्ण पदकांची कमाई केल्याने मुष्टियुद्धात भारताचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध झालं आहे. या स्पर्धेत मुष्टियुद्धात भारताने सर्वच्या सर्व म्हणजे 10 सुवर्ण पदकं मिळवली आहेत. या स्पर्धेचा आज संध्याकाळी समारोप होणार आहे. या स्पर्धेमध्ये पदकांची भरघोस कमाई करत भारत सर्वोच्च स्थानावर राहिला आहे. त्यानंतर श्रीलंका 2ऱ्या क्रमांकावर तर पाकिस्तानने क्रमवारीत 3ऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. हवामान. राज्यात कोकण भागात तापमानात किंचित घट झाली आहे. येत्या 24 तासात विदर्भात, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्व पक्षांच्या सहकार्याने संसदेच्या येत्या अधिवेशनात कामकाज सुरळीत चालण्याची सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांकडून आशा. दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक SAR गिलानी यांना अटक. पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे अमित घोडा सुमारे 19,000 मतांनी विजयी. सियाचेन इथल्या हिमस्खलनात शहीद झालेले सुनील सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यात मस्करवाडी इथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. पश्चिम रशियातल्या वैद्यकीय विद्यापीठात लागलेल्या आगीत महाराष्ट्रातल्या 2 विद्यार्थिनींचा मृत्यू. आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत 3 सुवर्ण पदकांसह मुष्टियुद्धात भारताचं निर्विवाद वर्चस्व. स्पर्धेचा आज समारोप. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.